मिळत आहेत राज ठाकरेंना बघण्यासाठी। इथे बघ्यांची प्रचंड मोठी गर्दी झालेली आहे। बाळा नांदगावकर देखील त्यांच्या बरोबर आहेत, विविध नेते जे आहेत त्यांच्या बरोबर आहेत, अविनाश अभ्यंकर इकडे आलेले आहेत, त्याचबरोबर यांच्यासह स्वतः राज ठाकरे इथे पोहोचलेले पाहायला मिळतात आणि कोणत्याही क्षणी ते येणार होते तो हा क्षण आहे लागवी। राज ठाकरे आपल्या दृश्यांमधून दिसतात, चर्चगेट स्टेशनला ते पोहोचलेले आहेत। महाविकास आघाडीचा हा मोर्चा आज यशस्वी होणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। नितीन सरदेसाई आपल्या दृश्यांमधून दिसतात, पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहेत आणि पोलीस जे आहेत ते देखील राज ठाकरेंना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे ती झालेली पाहायला मिळते लागवी आणि प्रचंड गर्दी इथे झाली आहे। बघ्यांची देखील तेवढीच गर्दी आहे। आता हळूहळू ज्या पद्धतीने राज ठाकरे पुढे जात आहेत त्यांच्या मागून प्रचंड जनसमुदाय देखील पुढे जाताना पाहायला मिळतोय। आपण फलाट क्रमांक 2 वर आहोत चर्चगेटच्या, जिथे राज ठाकरेंची ही ट्रेन आली। दादरहून ट्रेनमध्ये ते बसले होते। मेट्रोचा त्यांना खरं तर एक पर्याय उपलब्ध होता, मात्र त्यांनी तो पर्याय निवडला नाही आणि थेट लोकलचा भाग त्यांनी निवडलेला आहे। लोकल वाहतूक त्यांनी निवडलेली आहे। लोकलनी ते इथे पोहोचलेले आहेत। एकंदरीत जर बघितलं तर हा महाविकास आघाडी आणि मनसेचा मोर्चा आज यशस्वी होणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। एकीकडे काँग्रेस रुसून बसली आहे असं म्हटलं तर कुठे चुकीचं ठरणार नाही, तर दुसरीकडे राज ठाकरे मात्र त्यांच्या नेहमीच्या जल्लोषात जोशामध्ये इथे आलेले पाहायला मिळतात। प्रचंड कार्यकर्त्यांसह ते इथे आले, मोठी गर्दी इथे झालेली आहे लागवी। आपण दृश्यांमधून बघू शकतो, आपल्या प्रेक्षकांना देखील दाखवू शकतो की मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि जिथे मगाशी आपण सांगितलं होतं राज ठाकरेंची गाडी जिथे पार्क केली तिथे आता ते निघतात। हा गेट क्रमांक 4 मधनं ते बाहेर पडतील आणि ते गाडीमध्ये बसून ट्रायडंटला जातील। त्यानंतर शरद पवारांना ते भेटणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। आता आपण बघतोय की ते बाहेर पडलेले आहेत, स्टेशनच्या बाहेर पडण्यासाठी रवाना झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात इथे गर्दी झालेली आहे लागवी। आपण पाहतोय या सगळ्या परिसरात राज ठाकरे